नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कळमेश्वर तालुक्यातील दाढेरा येथील शेतकरी संकटामध्ये सापडलाय। कापूस, संत्राबाग, भाजीपाला साऱ्यांनाच अतिवृष्टीचा फटका बसलाय। एकीकडे कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे अतिवृष्टीने पिकांचं झालेलं नुकसान यामुळे बळीराजाची चिंता वाढलेली आहे। या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। अतिवृष्टी आणि वादळामुळे नागपुरातील कळमेश्वर तालुक्यात सुद्धा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। फळगळती मोठ्या प्रमाणात झाली आहे, भाजीपाल्याचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। आपण दोडके या इथे बघू शकतो, मोठ्या प्रमाणात गिलके याचं मोठं नुकसान झालेलं दिसत आहे आणि शेतकरी आपल्यासोबत आहेत। दादा, किती मोठ्या प्रमाणात हे संपूर्ण नुकसान झालेलं आहे आपलं आणि काय सांग? नुकसान तर भरपूरच झालं आहे, पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे। या नुकसानानुसार कास्तकार कोणत्याच परिस्थितीमध्ये कर्जाची परतफेड करू शकणार नाही आहे। तसेच या पिकावर त्यांचं जीवन आणि शिक्षण हे सर्व त्यांच्याच भरोशावर असते, कारण त्याच्यावर अशी परिस्थिती आली आहे, हे संकट, हे तुफान इतकं आलेलं आहे का खूपच आलेलं आहे। तर सरकारनं या कास्तकाराला मोठा अशी धरून नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी। आतापर्यंत पूर्ण पैसा जो लावलेला आहे, व्याजाने उचललेला आहे, काही सरकारकडून उचललेला पैसा आहे, ह्या कशापायी भरणार याची चिंता लागलेली आहे। तर आपण बघू शकतो, हे कास्तकार आहे, एक वेगळी अशी विवंचना त्यांच्या समोर आहे। किंवा त्यांचीच नाही, या संपूर्ण परिसरातील जे शेतकरी आहेत, त्यांचे फळबाग बागायतदार आहेत, त्यांची सुद्धा एक मोठ्या प्रमाणात फळगळती झाली आहे, भाजीपाल्याचं मोठं नुकसान आहे आणि इतर पिकांचं सुद्धा मोठ्या अशा नुकसान झालेलं ते सांगत आहे। आणि यंदाची दिवाळी आम्ही साजरीच करू शकणार नाही, कारण की अतोनात असं नुकसान झालं आहे। कर्ज कसं फेडायचं याचं एक वेगळा तणाव त्यांच्या डोक्यावर असल्याचंही ते सांगतायत। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, दाढेरा गाव, कळमेश्वर, नागपूर।